तर तुमच्याकडे गौरी आहेत का? गौरी असतील किंवा गणपती असतील, कुठल्याही शुभ कामामध्ये हळदीचा लेप दरवाजाला, उंबरठ्याला नक्की द्या. आणि त्याच्यावर नंतर कुंकवाचे असे बोटसुद्धा उमटवायचे आहेत, लावायचं आहे. नंतर दरवाजामध्ये एक एक फूल दोन्ही साईडला ठेवून चिनी छोटीशी रांगोळ काढून घ्यायची आहे. रांगोळ काढून घेतल्याच्या नंतर एक छोटासा दिवासुद्धा त्यात लावायचा आहे. तर प्रत्येकाकडं गौरी असतात असं काही नाही, कारण गावाकडे प्रत्येकाचं कुटुंब असतं, तर तिकडे ते सण साजरा करत असतात. एका ठिकाणी साजरा केला तरी सुद्धा चालतो. पण आपल्याला असं वाटतं ना, की आपण पण गौरी सण साजरा करायला पाहिजे. पण काही कारणानं होऊ शकत नाही. आजकालच्या जमान्यामध्ये सिटीमध्ये जे लोकं राहत असतात, ते जागेचा कमतरता असते किंवा दुसरे कुठले काही अडचणी असतात, त्याच्यामुळे गौरी आपण नाही सण असा साजरी करू शकत. तर हरकत नाही, गौरी नसली तरीसुद्धा चालेल. पण अशी एक छोटीशी पूजा केली तरी गौरी उभ्या करून जेवढे आपल्याला पुण्य मिळतं, तेवढंच आपण इथे सुद्धा मिळवणार आहोत. तर माता महालक्ष्मीचा, गणपती बाप्पांचा आणि सरस्वतींचा हा मी इथे फोटो ठेवलेला आहे. नंतर अन्नपूर्णा देवीची सुद्धा पूजा करायला हवी. अन्नपूर्णा देवीसुद्धा आपल्याला अन्न पुरवणारी असते. तर मी इथे एक छोटासा तांब्याचा तांब्या घेतलेला आहे. त्याच्यावर स्वस्तिक काढून शिनी असं खाली तांदूळ ठेवून शिनी कलशाची स्थापना केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आतमध्ये गंध अक्षदा, हळदी कुंकू टाकून शिनी अशा दुर्वामध्ये टाकलेल्या आहेत, कारण गणपती बाप्पांचे दिवस आहेत. आणि दुर्वा ही आपली इच्छापूर्ती करण्यासाठी कामी येत असते. तर असा मी नारळ ठेवलेला आहे. माझा नारळ असा खूप छान असा उगवलेला आहे. त्याला अशा मस्त मुळ्या आलेल्या आहेत, पण ते अजून वर त्याचा कोंब आलेला नाही. तर नंतर असा कलश मांडून शिनी त्याला गंध अक्षदा लावून फुलं व्हायची आहेत. गणपती बाप्पांना, माता लक्ष्मींना, सरस्वतींना हळदी कुंकू लावून गंध अक्षदा वाहून नंतर ओटीचं सामानसुद्धा ठेवायचं आहे. तुळशीचे पानं, अगरबत्ती, धूप सर्व काही लावून घ्यायचं आहे. नंतर कापूर लावून शिनी देवाची आरतीसुद्धा करून घ्यायची आहे. एक समई प्रज्वलित करायची आहे. साखर किंवा गोड काही पदार्थ ठेवला तरीसुद्धा चालेल. तर तुम्हाला सांगू इच्छिते की मी गौरी जरी नसतील तरी ही छोटीशी पूजा करून देवाची तुम्ही सेवा नक्की करू शकता. तर आय होप तुम्हाला माझा छोटासा मिनी ब्लॉग आवडला असेल, तर एक सबस्क्राईब आणि एक लाईक नक्की द्या. थँक्यू. धन्यवाद.